Welcome to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan and I am going to teach you today's new lesson. Friends, our today's topic is past continuous tense. In our tense series, this is one of the important tenses that we are going to discuss today. Before going further, I would like to request you, if you haven't subscribed our channel, please subscribe our channel and hit the bell icon to get the latest video notifications. Friends, our today's objective of lesson are to learn structure of past continuous tense, to learn negative structures of past continuous tense, to learn interrogative structures, that is questions, how to form questions in past continuous tense, to learn the usages of past continuous tense. These are our objectives of today's lesson. विद्यार्थी मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्स अतिशय महत्त्वाचा असा हा काळ आज आपण शिकायला जाणार आहोत. इंग्रजीच्या दृष्टीने, आपल्या स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आज आपण अभ्यासायला जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. पास्ट कंटिन्युअस टेन्स. The past continuous or past progressive refers to a continuing action or state that was happening at some point in the past. Past continuous यालाच दुसऱ्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल म्हणजे एक दुसरा शब्द समानार्थी याला प्रोग्रेसिव्ह सुद्धा आहे, म्हणजे पास्ट प्रोग्रेसिव्ह. आणि याचा अर्थ काय आहे? इट रेफर्स टू द ॲक्शन विच वॉज गोइंग ऑन इन द पास्ट. भूतकाळामध्ये सुरू असलेल्या ज्या काही घटना असतील त्या सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. उदाहरण बघूयात आपण. आय वॉज वर्किंग ॲट 10 PM लास्ट नाईट. इथे आपण जेव्हा बघितलं वॉज वर्किंग हे त्याचं स्ट्रक्चर आहे आणि काल रात्री मी काय करत होतो? आय वॉज वर्किंग ॲट 10 PM लास्ट नाईट. काल 10 वाजता मी काय करत होतो? तर मी काम करत होतो. याचा अर्थ असा होतो, काल 10 वाजता मी काम करत होतो. म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना कंटिन्यू होत्या, सुरू होत्या, त्या सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. तर आपण प्रेझेंटमध्ये ज्या वेळेला बोलत आहोत त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला पास्टचं सांगायचं असेल की मी काल काय काय केलं किंवा काय करत होतो हे जेव्हा मला सांगायचं असेल त्यावेळेला मी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करेल. दुसरं उदाहरण बघूया आपण. शी वॉज मेकिंग डिनर व्हेन द गेस्ट्स अराइव्ड. ती काय करत होती? जेव्हा गेस्ट आले त्यावेळेला ती संध्याकाळचं जेवण तयार करत होती. सो इन दिस वे धिस टेन्स इज युज्ड. याचंच मराठीमध्ये आपण बघून घेऊया. एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. अर्थ समजून घ्या बघा. एखादी क्रिया मागील काळात म्हणजे भूतकाळात चालू होती किंवा घडत होती. भूतकाळात चालू होती म्हणजे काही काळ ती सुरू राहिलेली घटना जी काही होती ती एक्सप्लेन करण्यासाठी ती जी क्रिया असते त्याला आपण अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. अपूर्ण भूतकाळात वाक्य रचना करताना वॉज वेअर म्हणजे टू बीचं सेकंड फॉर्म आहे. म्हणजेच काय? वॉज किंवा वेअर अधिक क्रियापदाचे ING फॉर्म वापरतात. म्हणजेच काय? V4, ज्याला आपण आपल्या सोयीसाठी V4 असे सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ बघूयात. वॉज वर्किंग, वर गोईंग, वॉज वॉचिंग एक्सेट्रा. ही झाली याची बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना कशी करतात ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला असतो बघा कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर वॉज किंवा वर हे दोन हेल्पिंग वर्ब आहेत. ते केव्हा वापरायचे आहेत आपण समोर बघणार आहोत. नंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच काय? तर V1 ING. आणि नंतर शेवटी आहे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने याची वाक्यरचना असते. आपण चार्टच्या साह्याने वेगवेगळे प्रोनाऊन जे असतील ते वापरून हा जे काही स्ट्रक्चर आहे पास्ट कंटिन्युअसचं ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्हाला चार्टमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल दिसत असेल. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. इथे आणि डाव्या बाजूला आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असं दिलेलं आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा. म्हणजे बोलणारा ज्याच्यासोबत बोलत आहे तो झाला सेकंड पर्सन आणि बोलणारा आणि ऐकणारा सोडून ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या थर्ड पर्सनमध्ये येतात. मग बोलणारा जर मी स्वतः बोलत असेल तर मी माझं वाक्य कसं म्हणेल? आय वॉज वर्किंग. मी काम करत होतो.
वी वर वर्किंग. आणि याचंच प्लुरल जेव्हा बोलणारे एकापेक्षा जास्त असतील त्यावेळेला त्याचं प्रोनाउन काय वापरतात, वी असं वापरतात. तर माझं बोलणं कसं होईल मग, आम्ही जर एकापेक्षा जास्त व्यक्ती बोलत असतील तर वाक्य होईल वी वर वर्किंग, आम्ही काम करत होतो. सेकंड पर्सन बद्दल बोलूयात. यू वर वर्किंग म्हणजे तू काम करत होता. प्लुरलचं बघितलं तर आपलं होईल यू वर वर्किंग म्हणजे तुम्ही काम करत होते. इंग्रजीमध्ये तू आणि तुम्ही या दोन्ही शब्दांसाठी आपण यू हेच प्रोनाउन वापरतो, हे लक्षात असू द्या. जेव्हा आपण थर्ड पर्सन बद्दल बोलणार आहोत म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना सोडून जी काही तिसरी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्याबद्दल ज्या वेळेला आपण बोलू त्यावेळेला आपण जर व्यक्ती असेल त्याच्यासाठी प्रोनाउन वापरतो ही, तर जर पुरुष असेल तर ही वापरतो. म्हणून वाक्य कसं होतं, ही वॉज वर्किंग, तो काम करत होता. शी वॉज वर्किंग जर मुलगी असेल तर वाक्य होईल शी वॉज वर्किंग, ती काम करत होती. इट वॉज वर्किंग, ते काम करत होते. ते म्हणजे इथे सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. थर्ड पर्सन सिंग्युलर इट हे आपण नेहमी कशासाठी प्रोनाउन वापरतो, इनॲनिमेट ऑब्जेक्टसाठी वापरत असतो, लक्षात असू द्या. इट वॉज वर्किंग. देन राहुल वॉज वर्किंग. जर एखाद्या व्यक्तीचं नाव आपण घेत असू तर ते सुद्धा आपण एकवचनी करता असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपण त्याला वॉज वापरूया. हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचं चौथं रूप V1 ING आणि वाक्य पूर्ण होईल राहुल वॉज वर्किंग, राहुल काम करत होता. ठीक आहे. तसंच याचं प्लुरल बघून घेऊया थर्ड पर्सनचं. अनेक व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण दे वापरतो म्हणजे ते काम करत होते, दे वर वर्किंग. आणि जास्त मुलं असतील वगैरे असतील काही दुसरे प्रोनाउन किंवा नाउन वापरलेत तर वाक्य होतं द बॉईज वर वर्किंग, मुले काम करत होती. या पद्धतीने याची वाक्यरचना असते. समोर बघूयात आपण याचं मराठीमध्ये महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घेणं, त्यासाठी तुम्हाला हे सगळं देत आहे. फर्स्ट पर्सनचं आपण बघितलं आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. वी वर वर्किंग, आम्ही काम करत होतो. यू वर वर्किंग, तू काम करत होता. यू वर वर्किंग, तुम्ही काम करत होते. थर्ड पर्सन सिंग्युलर बघत आहोत आपण. ही वॉज वर्किंग, तो काम करत होता. शी वॉज वर्किंग, ती काम करत होती. इट वॉज वर्किंग, ते काम करत होते. राहुल वॉज वर्किंग, राहुल काम करत होता. दे वर वर्किंग, ते काम करत होते. द बॉईज वर वर्किंग, मुले काम करत होते. आता इथे तुम्हाला वॉज आणि वर कुठे वापरायचं हे समजत असेल. एक वचनी करता असेल तर त्याला आपण वॉज असं वापरतो आणि अनेक वचनी करते असतील तर त्यांच्यासाठी वर वापरतो. तर इथे आय साठी सुद्धा आपण वॉज वापरतो आणि सेकंड पर्सन सिंग्युलर यू जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण वरच वापरतो. हे अपवाद याच्यासाठी लक्षात असू द्या. आणि नंतर थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल तर त्यासाठी सुद्धा आपण वॉजच वापरत असतो. इथे तुम्हाला दिसत असेल ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राहुल वॉज हे सगळे एक वचनी करते आहेत म्हणून आपण वॉज वापरलं. अनेक वचनी करते असतील तर आपण वर वापरलेला आहे, लक्षात घ्या. याचा उच्चार वेअर असा नसून वर असा इंग्लिशमध्ये करतात, हे तुमच्या लक्षात असू द्या. समोर बघूयात आपण पुढच्या स्लाइडमध्ये हाऊ टू फॉर्म निगेटिव्ह इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये निगेटिव्ह वाक्य कशी तयार करायची म्हणजे नकारदर्शक शब्द, नकारार्थक वाक्य कसे तयार करायचे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा, आधी सब्जेक्ट असेल, आफ्टर दॅट वॉज वेअर, आफ्टर दॅट नॉट, and then verb 4 that is V1 ING and then object complement. It is very easy here. Over here you can see, you can observe here I am using just not after the helping verb and the negative sentence can be formed in this way. Okay, so let's see in the chart actually how does it work actually. Affirmative and negative. Affirmative म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. फर्स्ट पर्सन आता आपण बघत आहोत. आय वॉज वर्किंग, याला आपण आता निगेटिव्ह तयार करायचं आहे. तर मी कसं तयार केलं ते बघा. इथे आय वॉज नॉट वर्किंग, इथे दिसत असेल तुम्हाला वॉज नॉट म्हणजे या सूत्रानुसार आपण काम करत आहोत. वॉज किंवा वेअर नंतर फक्त नॉट लावायचं आहे, वाक्य निगेटिव्ह तयार होऊन जाईल. मी काम करत होतो, मी काम करत नव्हतो. वी वेअर वर्किंग, वी वर वर्किंग, वी वर नॉट वर्किंग. आम्ही काम करत होतो, आम्ही काम करत नव्हतो. म्हणजे आपण नेहमीच सगळे होकारार्थी वाक्य बोलत नसतो, तर आपण काही नकारार्थी वाक्य सुद्धा बोलत असतो. म्हणून आपल्याला नकार कसा तयार करायचा हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. सेकंड पर्सन बघत आहोत आपण. यू वर वर्किंग, निगेटिव्ह झालं यू वर नॉट वर्किंग.
you were working, you were not working. सेकंड पर्सनचं प्लुरल आपण बघितलं. थर्ड पर्सन सिंग्युलर बघत आहोत. he was working, he was not working. she was working, she was not working. it was working, it was not working. Rahul was working, Rahul was not working. they were working, they were not working. In this way we can form the negative of the sentences in past continuous tense. past continuous tense मध्ये या पद्धतीने आपण निगेटिव्ह जे काही असतील ते वापरू शकतो. ठीक आहे. आता आपण समोर जाऊयात, बघूयात हाऊ टू फॉर्म क्वेश्चन इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण क्वेश्चन कसा फॉर्म करू शकतो ते आता आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह फॉर्म्स आपण त्याला म्हणतो, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चार्टच्या साहाय्याने आपण हे समजून घेणार आहोत. बघा, आय वॉज वर्किंग इथे दिलेलं आहे. बघा, याचा आपण केलं वॉज आय वर्किंग. अतिशय सोपं दिसत आहे तुम्हाला. काय चेंजेस करतोय आपण हे लक्षात घ्या. आय वॉज वर्किंग हे आपलं अफर्मेटिव्हचं सेंटेन्स होतं. आता इथे मी काय केलेलं आहे, वॉज जे आहे हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला घेतलं, त्यानंतर आय म्हणजे सब्जेक्ट घेतला आणि नंतर क्रियापदाचं जे काही चौथं रूप आहे ते घेतलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे अतिशय सोपं आहे. आपण काय करत आहोत, आय आणि वॉज यांची अदलाबदल करत आहोत, यांच्या जागेची अदलाबदल करत आहोत आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकत आहोत. म्हणजेच आपलं जर स्ट्रक्चर बघायचं असेल तर स्ट्रक्चर कसं होईल हे तुम्हाला इथे दिसत असेल. बघा, वॉज वेअर किंवा वॉज वर आपण त्याला म्हणतो, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फोर ING, आपण त्याला V1 ING असं म्हणतो, आणि नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. म्हणून आय वॉज वर्किंगचं झालं वॉज आय वर्किंग. वी वर वर्किंगचं होईल मग वर वी वर्किंग. मला दिसत असेल इथे आपण इथे वर आणि वी वर केलं होतं, त्याचंच फक्त आपण चेंज केलेली आहे पोझिशन आणि आपलं सेंटेन्स तयार झालेलं आहे क्वेश्चन फॉर्ममध्ये. आय वॉज वर्किंग जर मी म्हटलं असेल मी काम करत होतो, वॉज आय वर्किंग क्वेश्चन विचारलेला आहे, मी काम करत होतो का. वी वर वर्किंग वर वी वर्किंग आम्ही काम करत होतो का. यू वर वर्किंग वर यू वर्किंग तू काम करत होता का. यू वर वर्किंग वर यू वर्किंग तुम्ही काम करत होते का. ही वॉज वर्किंग वॉज ही वर्किंग तो काम करत होता का. शी वॉज वर्किंग वॉज शी वर्किंग ती काम करत होती का. इट वॉज वर्किंग वॉज इट वर्किंग ते काम करत होते का. राहुल वॉज वर्किंग वॉज राहुल वर्किंग राहुल काम करत होता का. दे वर वर्किंग वर दे वर्किंग ते काम करत होते का. या पद्धतीने क्वेश्चन आपण फॉर्म करू शकतो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. तुम्हाला लक्षात आलं असेल. समोर बघणार आहोत आपण आता हाऊ टू फॉर्म निगेटिव्ह क्वेश्चन इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. क्वेश्चनचाच भाग आहे, फक्त आता इथे आपण काय बघत आहोत की याच क्वेश्चनचं आपण निगेटिव्ह कसं तयार करतो ते. निगेटिव्ह मध्ये सगळ्यात आधी येतं बघा वॉज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस आता इथे आलं नवीन शब्द आलेला आहे, नवीन तो आला आहे नॉट. ठीक आहे. आफ्टर दॅट वर्ब फोर V1 ING प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असेल तर हे समजून घेणे खूप सोपं आहे, तुमच्या लक्षात येत असेल. ओके. आता इथे पुन्हा बघा फर्स्ट पर्सन मध्ये वॉज आय वर्किंग आपण हे क्वेश्चन फॉर्म बनवलेला होता, आधीच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल. यालाच फक्त मी निगेटिव्ह करत आहे. वॉज वेअर सारखं वॉज आय नॉट वर्किंग, सब्जेक्ट टाकला वॉज आय आणि त्यानंतर नॉट आणि नंतर क्रियापदाचं चौथं रूप. ठीक आहे. वॉज आय नॉट वर्किंग एवढं सोपं केलेलं आहे मी. आणि याचंच जर मला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचं असेल तर मी काय करेल वॉज नॉटला वॉजंट असं करेल, म्हणजे ओच्या ठिकाणी मी फक्त ॲपॉस्ट्रॉफी टाकणार आहे आणि दोन्ही जे वाक्य आहेत वॉज नॉट यांना जोडून मी याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप तयार करून वाक्य म्हणू शकतो वॉजंट आय वर्किंग. एकतर तुम्ही असं म्हणा वॉज आय नॉट वर्किंग किंवा तुम्ही असं म्हणू शकता वॉजंट आय वर्किंग. आता खाली जे दिलेले आहेत मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच वापरलेले आहेत, ते बोलायला सोपे असतात म्हणून आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये बोललो तर बरं होईल. वर वी वर्किंग तर झालं वरंट वी वर्किंग. वर यू वर्किंग वरंट यू वर्किंग. वर यू वर्किंग वरंट यू वर्किंग. वॉज ही वर्किंग वॉजंट ही वर्किंग. वॉज शी वर्किंग वॉजंट शी वर्किंग. वॉज इट वर्किंग वॉजंट इट वर्किंग. वॉज राहुल वर्किंग वॉजंट राहुल वर्किंग. वर दे वर्किंग weren't they working. So in this way you can make the negative questions in past continuous tense. With the help of this chart and structure you can understand
all these things easily. So what you have to do, you have to practice a lot to make these things actually. Okay, so try to make many sentences out of one sentence so that you will be able to form these questions in a better way. Let's move towards our next slide, how to form WH questions in past continuous tense. पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण WH क्वेश्चन्स कसे तयार करू शकतो आता आपण ते बघत आहोत. काय करायचं आहे फक्त आपल्याला, आपण आधी बघितलेलं आहे आपले जे काही यस नो टाइप क्वेश्चन्स जे होते किंवा साधे क्वेश्चन जे म्हणतो आपण आधीचे जे तयार केलेले आहेत वर्बल क्वेश्चन्स, त्याचीच रचना लक्षात ठेवायची आहे. फक्त बघा इथे आपण आधी बघितलेलं होतं वॉज वेअर प्लस सब्जेक्ट plus V4 that is V1 ing and after that object complement. I told you in that way. Just we have to add one new word over there, that is WH word before the helping verb, and the question can be formed in that way. We can take the example in this way. What were you doing there? Okay, WH word, after that were, then subject you and V4 and there. Okay, what were you doing there? तू तिथे काय करत होता, याचा अर्थ असा होतो. तर इथे वर का वापरलेला आहे, कारण इथे यू आलेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. म्हणजे जो काही सब्जेक्ट आपण वापरणार आहोत त्या सब्जेक्टनुसार आपण हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं. जर अनेकवचनी हेल्पिंग वर्ब असेल, अनेकवचनी करता असेल तर आपण त्याच्यासाठी वर वापरतो, एकवचनी करता असेल तर आपण वॉज वापरतो. हे आधी आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. पुढचं बघा, व्हाय वर दे मेकिंग नॉईज, ते आवाज का करत होते. व्हॉट वॉज द पोलिसमॅन टेलिंग यू, पोलिसमॅन तुम्हाला काय सांगत होता. ओके, देन वेअर वर यू लिव्हिंग, तू कुठे राहत होता किंवा तुम्ही कुठे राहत होते. वेअर इथे वर वापरलेलं आपण म्हणजे अनेकवचनी करता आलेला आहे म्हणून वर वापरलेलं आहे. तुम्ही कुठे राहत होते. हाऊ वॉज शी ट्रॅव्हलिंग, ती कशी प्रवास करत होती. वेअर वॉज ही गोईंग, तो कुठे जात होता. या पद्धतीने आपण WH क्वेश्चन्स बनवू शकतो. तुम्ही बघू शकता सगळे आपण WH क्वेश्चन्स जे काही आहेत, व्हॉट, व्हाय, वेअर, व्हेन, हाऊ, हे इथे वापरलेले आहेत. आणि आफ्टर दॅट वी यूज्ड हेल्पिंग वर्ब ॲज पर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स and then the rest of the sentence was there. So in a very simple way you can make WH questions in past continuous tense. These are very important points that you have to note it down in your notebook or anywhere else. Okay, let's move towards how to use past continuous tense. इथे आता आपल्या सगळ्या रचना झालेल्या आहेत. past continuous tense कसा वापरतात हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. We completed all the structures of past continuous tense right now, and now we are going to see the use of past continuous tense. That is very important. So the first use of past continuous is the past continuous describes actions or events in a time before now. काही क्रिया किंवा घटना ज्या काही असतील past continuous tense त्याचं वर्णन करतो. बिफोर नाउ म्हणजे आत्ताच्या आधी ज्या घडलेल्या आहेत त्या म्हणजे भूतकाळात घडलेल्या. which began in the past, ज्या भूतकाळात सुरू झाल्या, and were continuing for some period, आणि काही काळासाठी त्या सुरू होत्या आणि नंतर भूतकाळातच संपुष्टात सुद्धा आलेल्या आहेत. त्या घटना सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. नमीरा वॉज प्लेइंग ऑल डे, आता इथे एक्झाम्पल म्हणून मी घेतलेलं आहे बघा. नमीरा वॉज प्लेइंग ऑल डे, नमीरा काय करत होती, काल दिवसभर खेळत होती. वॉज प्लेइंग म्हणजे भूतकाळात सुरू असलेल्या घटना सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. दुसरं आहे बघा, रोहन वॉज स्टडिंग यस्टरडे, रोहन काल अभ्यास करत होता. ओके, तर मला असं करत होता, खात होतो, जात होता, म्हणजे भूतकाळात सुरू असलेल्या घटना सांगण्यासाठी या टेन्सचा आपण वापर करत असतो. आपण एका टाइमलाईनवर जर आपण याचा विचार केला तर तुम्हाला दिसत असेल इथे मी एक प्रेझेंट म्हणून तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल. प्रेझेंट म्हणजे आत्ताचं वर्तमान काळ आहे, नंतर फ्युचर ही भविष्य काळ आहे आणि इकडे पास्ट आहे. आता आपण प्रेझेंटमध्ये बोलत आहोत आणि या घटना जेव्हा पास्टमध्ये घडलेल्या आहेत बट फॉर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला दिसत असेल म्हणजे कुठेतरी त्या सुरुवातीला इथे सुरू झालेल्या ज्या घटना होत्या. म्हणजे नमीरा वॉज प्लेइंग ऑल डे जर हे वाक्य मी घेतलं तर नमीराने खेळायला इथे सुरुवात केली असेल आणि खेळत 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 तिथे संपुष्टात आलं असेल, ती घटना म्हणजे इथे संपली असेल. परंतु हा जो काळ आहे पूर्ण याला एक्सप्लेन करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी आपण कोणता टेन्स वापरतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. हे लक्षात असू द्या. म्हणून नमीरा वॉज प्लेइंग ऑल डे हा पूर्ण दिवसभराचा कालखंड असू शकतो आणि या पूर्ण कालखंडामध्ये ही घटना त्या काळासाठी सुरू होती आणि ते सांगण्यासाठी आपण याचा वापर केला. रोहन वॉज स्टडिंग यस्टरडे म्हणजे रोहन इथे त्याने अभ्यास सुरू केला आणि ते संपवला, परंतु यामध्ये जे काही त्याने केलेलं आहे या पूर्ण
दिवसभरामध्ये तो अभ्यास करत होता. मग हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो, लक्षात असू द्या. त्यानंतरचा दुसरा वापर आपण बघणार आहोत हाऊ टू यूज पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. इट इज यूज टू डिस्क्राईब ॲक्शन्स ऑर इव्हेंट्स इन अ टाइम बिफोर नाव विच बिगॅन इन द पास्ट अँड वेअर कंटिन्युईंग ड्युरिंग अ मुमेंट. एका काळासाठी, एका क्षणासाठी त्या सुरू असलेल्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. उदाहरणार्थ ॲट 7 AM आय वॉज स्लीपिंग. आता मागचं जे आपण पहिलं बघितलेलं आहे उदाहरण, त्यामध्ये बघा पूर्ण दिवसभर आपण सांगितलेला एखादी घटना घडलेली होती. आता इथे फक्त त्या मोमेंटसाठी काय घडत होतं हे आपल्याला सांगायचं आहे की 7 वाजता मी काय करत होतो, आय वॉज स्लीपिंग. तुम्हाला 7 वाजता फोन केला असेल आणि एखादा व्यक्ती म्हणत असेल अरे मी तुला काल फोन केला, तू फोन का नाही उचलला, किती वाजता केला बरं, मी विचारलं त्याला, तर तो म्हणेल मी 7 वाजता केला. ओ ॲट 7 AM आय वॉज स्लीपिंग. 7 वाजता तर मी झोपत होतो, आय वॉज स्लीपिंग. सो इन दिस वे यू कॅन से द सेंटेन्स, जे त्या काळासाठी सुरू, त्या एका क्षणासाठी सुरू असलेली घटना. दुसरं उदाहरण बघा इथे, लास्ट नाईट ॲट 6 PM आय वॉज इटिंग डिनर. काल 6 वाजता मी काय करत होतो, आय वॉज इटिंग डिनर. मी जेवण करत होतो, संध्याकाळचं जेवण करत होतो. कळते तुम्हाला? टाइम लाईनवर याचाच उल्लेख आपण जर करत असू तर बघा प्रेझेंट पुन्हा आलेला आहे इथे, फ्युचर आणि पास्ट इथे आपल्याला दिसत आहे. आता पास्टमध्ये ही जी काही घटना आहे ती सुरू आणि ॲट द पॉइंट इथे दिलं तुम्हाला जी गुणिलाची फुली आहे ती काय सांगते की ॲट 7 AM आय वॉज स्लीपिंग. ती घटना सुद्धा केव्हा तरी कुठे पास्टमध्ये सुरू झाली होती, ठीक आहे, आणि ती सुरू असतानाच मध्ये कोणीतरी फोन केलेला आहे 7 वाजता, तर त्यावेळेला सुद्धा ही व्यक्ती काय करत होती, झोपतच होती, आय वॉज स्लीपिंग. म्हणजे एक मुवमेंट ऑफ ड्युरिंग अ मुवमेंट, एखाद्या क्षणाला सुद्धा जी घटना सुरू आहे ती सुद्धा सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. म्हणजे भूतकाळात काही क्षणासाठी सुरू असलेल्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी सुद्धा या टेन्सचा वापर करतात. लास्ट नाईट ॲट 6 PM म्हणजे आता ही 6 PM ची घटना असू शकते. आय वॉज इटिंग डिनर, मी या ठिकाणी काय करत होतो, मी जेवण करत होतो. येते लक्षात तुमच्या? म्हणजे भूतकाळात सुरू असलेल्या घटना सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. तिसऱ्या उपयोगाकडे आपण वळणार आहोत, हाऊ टू यूज पास्ट कंटिन्युअस टेन्स टू डिस्क्राईब अन अनफिनिश्ड ॲक्शन दॅट वॉज इंटरप्टेड बाय अनादर इव्हेंट ऑर ॲक्शन. सगळ्यात महत्वाचं, आता इथे 2 टेन्स आहेत बघा, 2 टेन्स वापरलेले आहेत आणि हा महत्वाचा उपयोग या पास्ट कंटिन्युअसचा आहे, हा तुम्ही लक्षात असू द्या. टू डिस्क्राईब अन अनफिनिश्ड ॲक्शन म्हणजे अनफिनिश्ड म्हणजेच कशी, जी पूर्ण झालेली नाहीये, म्हणजेच अपूर्ण आहे. आपल्या टेन्सचं नाव सुद्धा काय आहे, अपूर्ण भूतकाळ. म्हणजे अपूर्ण घटना, अपूर्ण क्रिया सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतोय आपण. आणि केव्हा, दॅट वॉज इंटरप्टेड बाय अनादर इव्हेंट ऑर ॲक्शन, म्हणजे एखादी दुसरी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि ती घटना, त्या घटनेने जी घटना सुरू होती आधीची त्याला कुठेतरी खंड पाडलेला आहे, इंटरप्ट केलेला आहे, अडथळा निर्माण केलेला आहे. अशा घटना सांगण्यासाठी सुद्धा आपण या टेन्सचा वापर करतो. उदाहरण बघूया बघा आपण इथे, आय वॉज वॉचिंग TV व्हेन शी कॉल्ड. मी काय करत होतो, इथे 2 टेन्स वापरलेले आहेत, लक्षात असू द्या. आय वॉज वॉचिंग TV, मी TV पाहत होतो, हा झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स. व्हेन शी कॉल्ड, जेव्हा तिने फोन केला. शी कॉल्ड म्हणजे या घटनेमुळे त्या वॉचिंग टीव्हीचा जो काही जी घटना होती ती इंटरप्ट झालेली आहे, त्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. म्हणजे मी त्या कॉलकडे लक्ष दिलेलं असेल. व्हेन शी कॉल्ड म्हणून आलेला आहे शी कॉल्ड. म्हणजे इथे सिंपल पास्ट टेन्स वापरतात बघा, दुसरा ज्या वेळेला टेन्स वापरतात त्यावेळेला. म्हणजे काल घडलेल्या घटनांमध्ये एखादी घटना सुरू होती आणि अचानकच दुसरी त्यामध्ये घडली असेल तर जी दुसरी अचानक घडणारी घटना आहे त्याच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात आणि सुरू असलेल्या घटनासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. दुसरं उदाहरण बघा, व्हेन द फोन रँग शी वॉज रायटिंग अ लेटर. जेव्हा फोन वाजला, बघा इथे पुन्हा आता मी फक्त वाक्याची रचना चेंज केलेली, इकडे घेतलेलं वाक्य आता. व्हेन द फोन रँग, जेव्हा फोन वाजला, शी वॉज रायटिंग अ लेटर. ती काय करत होती, पत्र लिहित होती. कळतंय तुम्हाला? 2 टेन्सचा वापर केलेला आहे. त्यानंतर व्हाईल वी वर एन्जॉईंग द पिकनिक इट स्टार्टेड टू रेन. आम्ही जेव्हा पिकनिक एन्जॉय करत होतो त्यावेळेला काय झालं, इट स्टार्टेड टू रेन, पाऊस आला. भूतकाळातल्या 2 घटना इथे आपण सांगत आहोत. एक ऑनगोईंग ॲक्शन आहे आणि मधातच ती घडलेली घटना आहे. आता इथे लक्षात असू द्या एक महत्त्वाची गोष्ट की व्हेन जे आहे आपण नेहमी सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये या टेन्समध्ये वापरतो आणि व्हाईल जे आहे हे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांमध्ये वापरत असतो. व्हाईल वी वर एन्जॉईंग द पिकनिक, लक्षात असू द्या. ठीक आहे. चौथा उपयोग बघणार आहोत आपण पास्ट कंटिन्युअसचा,
टू एक्सप्रेस अ चेंज ऑफ माइंड. म्हणजे अचानकच माझ्या प्लॅनमध्ये काहीतरी मी बदल केलेला आहे तो एक्सप्रेस करण्यासाठी मी या टेन्सचा वापर करतो. बघा कसं. I was going to spend the day at the beach, but I have decided to get my homework done instead. मी काय केलं? I was going to spend the day at the beach. मी समुद्रकिनारी माझा दिवस घालवणार होतो, but I have decided to get my homework done instead. परंतु मी विचार केला की त्याऐवजी मी माझं काम करून घेतो म्हणून. Okay, so this was my plan actually, but I did not work upon that plan. I changed my mind to do something different, so I make the sentence in that way. Okay, so to express a change of mind also we use this tense. The last use is with wonder. या टेन्सचा वापर आपण वंडर सोबत करतो. टू मेक अ व्हेरी पोलाइट रिक्वेस्ट. एक नम्र विनंती सांगण्यासाठी, एक नम्र विनंती करण्यासाठी सुद्धा आपण या टेन्सचा वापर करतो. कसा हे बघणार आहोत आपण वंडर या शब्दासोबत. आय वॉज वॉन्डरिंग इफ यू कुड बेबी सिट फॉर मी टू नाईट. मी असा विचार करत होतो की जर तू आज रात्री बेबी सीट म्हणजे माझ्या बाळाला घेतलं तर त्याचा सांभाळ केला तर, म्हणजे एक रिक्वेस्ट आहे. दुसरा सेंटेन्स बघा. आय वॉज वॉन्डरिंग इफ यू कुड हेल्प मी डुईंग माय होमवर्क टू नाईट. मी असा विचार करत होतो. बघा इथे वॉज वॉन्डरिंग वापरलेला आहे, आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत आहे अँड वी आर मेकिंग अ रिक्वेस्ट ओव्हर हिअर. आय वॉज वॉन्डरिंग, मी विचार करत होतो, इफ यू कुड हेल्प मी डुईंग माय होमवर्क टू नाईट. तू मला माझ्या होमवर्कमध्ये मदत केली असती तर बरं झालं असतं. म्हणजे इथे एक रिक्वेस्ट करण्याचं काम या टेन्सच्या साहाय्याने आपण करत आहोत. अतिशय महत्त्वाचा वापर आहे बघा हा सुद्धा. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने किंवा आपल्या बोलण्याच्या दृष्टीने सुद्धा हे जे काही यूज आहेत हे महत्त्वाचे बेसिक यूज आहेत पास्ट कंटिन्युअस टेन्सचे, हे आपण लक्षात ठेवायला हवे. समोर आता आपण बघणार आहोत. वी डू नॉट नॉर्मली यूज द पास्ट कंटिन्युअस विथ स्टेटिव्ह वर्ब्स. स्टेटिव्ह वर्ब्स म्हणजे अवस्था सांगणारे जे काही गोष्टी असतात किंवा पोझिशन सांगणारे जे क्रियापद असतात त्यांच्यासोबत आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत नाही. म्हणजे असे काही क्रियापद आहेत जे कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरायचे नसतात. हे आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये मी याला चांगल्या पद्धतीने एलॉबरेट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून त्यामध्ये सुद्धा समजून घेऊ शकतात. तोच नियम पास्ट कंटिन्युअससाठी सुद्धा वापरला जातोय. आणि मग स्टेटिव्ह वर्ब सोबत आपण कोणता टेन्स वापरायचा आहे तर सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे त्याऐवजी. एक्झाम्पल बघा. व्हेन आय गॉट होम आय रिअली नीडेड अ शॉवर. व्हेन आय गॉट होम, मी जेव्हा घरी गेलो, आय रिअली नीडेड अ शॉवर. आता इथे वॉज नीडिंग वापरायचं नाही तर काय वापरायचं, आय रिअली नीडेड अ शॉवर. मला शॉवरची गरज होती म्हणजे आंघोळीची गरज होती. आय वॉज नोईंग हिम फॉर मेनी इयर्स. पुन्हा इथे आलेलं बघा. आय वॉज नोईंग हिम. आय वॉज नोईंग हे वापरायचं नाही. नो हा जो शब्द आहे हा स्टेटिव्ह वर्ब्स आहे, याला आपण आयएनजी मध्ये वापरू शकत नाही. तर याऐवजी आता मी काय वापरणार आहे, मी वापरणार आहे सिंपल पास्ट टेन्स. म्हणजेच मग आय नोचं सिंपल पास्ट टेन्स काय होतं, आय न्यू हिम फॉर मेनी इयर्स. आय न्यू हिम फॉर मेनी इयर्स. मी त्याला भरपूर वर्षापर्यंत ओळखत होतो. दे वेर वॉन्टिंग टू मीट यू. इथे पुन्हा वेअर वॉन्टिंग आलेला आहे बघा. हा जो वापर आहे पास्ट कंटिन्युअसचा हा चुकीचा आहे. वॉन्ट हे स्टेटिव्ह वर्ब आहे म्हणून मी काय वापरणार, सिंपल पास्ट टेन्स. वॉन्टचं सिंपल पास्ट टेन्स आहे वॉन्टेड. दे वॉन्टेड टू मीट यू. तुला भेटायची त्यांना इच्छा झाली, ठीक आहे, किंवा होती वगैरे जे काही असेल ते या पद्धतीने आपण वापरू शकतो. तर हा एक नियम तुम्ही लक्षात असू द्या. स्पर्धा परीक्षेमध्ये एरर, फाइंड द एरर किंवा करेक्ट द एररचा जो प्रश्न येतो त्यामध्ये असल्या पद्धतीचे जे काही प्रश्न असतात ते विचारले जातात. काही स्टेटिव्ह वर्ब्स हे आयएनजी फॉर्ममध्ये वापरले गेलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट काय करायचं आहे, त्याचा सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. म्हणजे वॉज किंवा वर आलेलं असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि क्रियापदाचा आयएनजी काढून त्याचा द्वितीय फॉर्म म्हणजे सेकंड फॉर्म वापरायचा आहे. लक्षात असू द्या. समोर आता आपण बघणार आहोत एक महत्त्वाचा चार्ट मी तुम्हाला देत आहे. स्पेलिंग रूल्स टू मेक आयएनजी फॉर्म्स ऑफ द वर्ब. म्हणजे आयएनजी फॉर्म जर आपल्याला बनवायचे असतील क्रियापदांचे तर त्याच्यासाठी कोणते आपण नियम वापरायला हवे ते इथे आपण बघत आहोत. बघा, जर मोस्ट वर्ब्स जे असतात जनरली जे काही क्रियापद आहेत त्यांना फक्त आपण काय करतो, आयएनजी ऍड करतो. जसं टॉक असेल तर त्याला आयएनजी वापरलं. आता इथे एल राहिलेला आहे बघा, टायपोग्राफिकल मिस्टेक झालेली आहे. तर टॉकिंग होईल या ठिकाणी TALKING, इथे एल असायला हवा होता. ओके.
टॉकिंग होईल म्हणजे त्याला आयएनजी लावलं. सेल आहे तर त्याला आपण आयएनजी लावलं, सेलिंग झालं म्हणजे फक्त आयएनजी प्रत्यय लावत आहोत. दुसरा एक नियम आहे तो बघा, वर्ब्स एंडिंग इन ई. जर क्रियापदाचा शेवट हा ई ने होत असेल तर ड्रॉप ई. हा जो शेवटचा ई आहे हा काढून टाकायचा आहे आणि मग आयएनजी फॉर्म वापरायचा आहे. जसं मेक आहे, आता याचा शेवट कशाने झाला ई, तर मी तो ई काढला आणि काय केलं आयएनजी लावलं म्हणजे झालं मेकिंग. तसंच आहे टेक. टेकचा ई काढला, हा जो काय आहे तो ड्रॉप करायचा आहे आणि त्याला आयएनजी फॉर्म वापरायचा आहे म्हणजे झालं टेकिंग. तिसरा नियम आहे बघा, वर्ब्स एंडिंग इन आय ई. जर क्रियापदाचा शेवट हा आय ई ने होत असेल तर आपल्याला ड्रॉप करायचा आहे आय ई आणि त्याच्याऐवजी वापरायचा आहे वाय आणि शेवटी आयएनजी. जसं टाय आलं, आय ई शेवटी आहे, मी काय केलं आय ई काढलं आणि त्याच्या शेवटी लावलं वाय, त्याच्याऐवजी लावलं वाय आणि केलं आयएनजी म्हणून झालं टाईंग बांधणे. लाय त्याचं झालं लाईंग. ठीक आहे. वर्ब्स एंडिंग इन सी व्ही सी पॅटर्न म्हणजे ज्या क्रियापदाचा शेवट हा आता शेवटून पासून बघायचा आहे, शेवटी कॉन्सोनंट असेल म्हणजे व्यंजन असेल, त्याच्या आधी वॉवेल असेल म्हणजे स्वर असेल आणि त्याच्या आधी कॉन्सोनंट असेल तर काय करायचं आहे, तर आपल्याला त्याला काय करायचं आहे, डबल द लास्ट लेटर अँड ॲड आयएनजी. जो शेवटचं लेटर आलेला आहे त्याचं डबल करायचं आहे आणि मग आयएनजी लावायचं. जसं जॉग हा शब्द आहे बघा, जॉग म्हणजे जी काय आपण सकाळी जॉगिंग करतो ना त्याला जॉग असं म्हणतात. ठीक आहे. तर जॉग बघा शेवटी आला जी म्हणजे कॉन्सोनंट, ओ म्हणजे वॉवेल, जे म्हणजे कॉन्सोनंट म्हणजे असा हे वर्ब आहे. ठीक आहे. याचा शेवट म्हणजे आता पूर्ण तीन शब्दांचा 3 अक्षरांचाच वर्ब आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येतच असेल. तर या ठिकाणी काय करायचं, याचा आयएनजी करत असताना जो शेवटचा अक्षर आहे म्हणजे काय आलेला आता इथं जी, त्याला काय करायचं आपल्याला डबल करायचं आहे म्हणजे जॉगचा जी पुन्हा वापरायचा आहे आणि आयएनजी लावायचा आहे म्हणजे झालं जॉगिंग. तसंच आहे बघा सिट, पुन्हा टी हे कॉन्सोनंट, आय हे वॉवेल, एस स हे साऊंड कॉन्सोनंट मध्ये ते व्यंजन मध्ये येतं, मी काय केलं टी डबल केला आणि आयएनजी लावलं म्हणजे झालं सिटिंग. तसंच बिगिन आहे बघा, आता थोडं मोठं 2 सिलॅबलचे शब्द घेतो आहोत आपण इथे. शेवटी आहे एन म्हणजे कॉन्सोनंट, नंतर आला आय वॉवेल आणि नंतर जी पुन्हा कॉन्सोनंट आणि मग काय केलं मी त्याचं डबल एन केलं आणि आयएनजी वापरलं बिगिनिंग. ओके. आता शेवटचं थोडंसं समजून घ्या. वर्ब्स एंडिंग इन सीव्हीसी पुन्हा कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंटने होत असेल शेवट विथ 2 or more सिलॅबल्स म्हणजे त्या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त स्वर असतील, मोर सिलॅबल्स अँड फायनल सिलॅबल इज नॉट स्ट्रेस्ड. परंतु जो शेवटचा सिलॅबल आहे हा जर स्ट्रेस्ड नसेल म्हणजे त्याच्यावर भर दिला जात नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे, काय रूल आहे, डू नॉट डबल फायनल लेटर. जे फायनल लेटर आहे त्याला आपल्याला डबल करायचं नाही. जो वरचा नियम आपण वापरत आहोत तो इथे लावायचा नाही. म्हणजेच काय, जर आता हॅपन हा शब्द आहे बघा, आता याचा शेवट बघा तुम्हाला दिसत असेल, एन म्हणजे सी कॉन्सोनंट आहे, ई पुन्हा आलेला आहे वॉवेल आणि प साऊंड पी हा सुद्धा कॉन्सोनंट आहे. परंतु जो स्ट्रेस आहे या वाक्यातला जो स्ट्रेस आहे हा कशावर आहे, पहिल्या शब्दावर आहे. हॅपन आपण जे वाक्य असं म्हणतो हे शब्द कसा म्हणतो आपण, हॅपन असं म्हणतो. म्हणून याला ज्या वेळेला आपल्याला आयएनजी लावायचा आहे त्यावेळेला फक्त डायरेक्टली आयएनजी लावा, डबल एन करायची गरज नाही. म्हणून शब्द कसा झाला, हॅपनिंग. ठीक आहे. तसंच ओपन ओपनिंग, व्हिजिट व्हिजिटिंग, हे याचा नियम आहे की जर याचा स्ट्रेस जो आहे भर हा पहिल्या शब्दावर दिला जात असेल म्हणजे पहिल्या अक्षरावर पहिल्या स्वरावर दिला जात असेल तर अशा वेळेला त्याला आयएनजी प्रत्यय या पद्धतीने लावायचा, त्याला डबल करायची गरज नाही. आणि जर स्ट्रेस हा दुसऱ्यावर असेल, दुसऱ्या सिलॅबलवर असेल तर आयएनजी लावायचा आहे. जसं बिगिन या शब्दामध्ये तुम्हाला दिसत असेल, बिगिन म्हणजे ब या साऊंडवर स्ट्रेस नसून ग या साऊंडवर स्ट्रेस आहे म्हणजे बिगिन हे वाक्य हे शब्द असं म्हटलं जातं म्हणून डबल एन आयएनजी करावं लागेल, बिगिनिंग. येते लक्षात तुमच्या. तर हे रूल्स आपण आपल्या लक्षात असू द्या आयएनजी फॉर्म करत असताना. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल. पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण पूर्णपणे बघितलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. व्हिडिओ पूर्ण आपण बघितला याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन जी काही असेल, सूचना असेल ती तुम्हाला आधी भेटून जाईल.
इंग्लिश फ्लुएंट हे चॅनल बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्यासाठी इतकं पुरे. पुढील टेन्सेसच्या व्हिडिओसाठी पुन्हा आपण दुसरा टेन्स घेऊन येणार आहोत. या आधीचे टेन्सेसचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, अतिशय महत्त्वाचे आहेत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.